हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मी माझ्या फेव्हरेट गणपती बाप्पाची मूर्ती पेंट करणार आहे. ही मूर्ती मी घरीच बनवली आहे आणि ती इको फ्रेंडली शाडूच्या मातीने बनवली आहे. त्याची ही खूप मस्त स्टोरी आहे. त्यात खूप ट्विस्ट्स आहेत. सो नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी पेंट करता-करता तुम्हाला त्याची स्टोरी सांगते. सो सो सगळ्यात आधी मी मूर्ती पेंट करताना कुठले कलर्स यूज करते ते तुम्हाला सांगते. मी ॲक्रेलिक कलर्स यूज करते. तुम्ही नॉर्मल पेस्टल कलर्सही यूज करू शकता. पण मला थोडीशी पेस्टल कलर्सने कसं होतं ना, थोडीशी मॅट फिनिश येते आणि ॲक्रेलिक कलर्सने थोडं शायनी ग्लॉसी फिनिश येते. सो म्हणून मी ॲक्रेलिक कलर्स यूज करतीये. सो हा माझा स्किन कलरने मी स्टार्ट करणार आहे. सो मी विचार करते, की मी वरून स्टार्ट करेन मूर्ती पेंट करण्यासाठी. म्हणजे माझा हात लागून कुठे खराब नको व्हायला. अ, तर मी काही कोणी प्रोफेशनल वगैरे नाहीये मूर्ती बनवण्यासाठी. मी 3 वर्षापूर्वी मूर्ती बनवायला स्टार्ट केलं. नॉट 3 वर्षापूर्वी मी ॲक्चुअली लॉकडाऊनमध्ये स्टार्ट केलं मूर्ती बनवायला आणि त्यानंतर माझं हे 3रं वर्ष आहे. मध्ये काही वर्ष स्किप झाले कारण जॉब वगैरेमुळे मला मूर्ती बनवायला जमत नव्हतं. तर लॉकडाऊनमध्ये मग मूर्ती कुठून आणणार गणपतीच्या वेळेस? म्हणून मग मी विचार केला, की मी घरीच मूर्ती बनवते. तर मला शाडूची माती त्यावेळेला अवेलेबल झाली कारण मी गावाला होते. सो मला शाडूची माती मिळाली. अ, तर मग मी तेव्हाच घरी मूर्ती बनवली. मी त्याचा फोटो माझ्याकडे आहे, तो मी इकडे पॉपअप करेन इकडे साइडला. तर मला तेव्हा मूर्ती बनवताना खूप मजा आलेली आणि मग मी तेव्हाच डिसाईड केलं, की मला जेव्हा-जेव्हा वेळ असेल, ज्या वर्षी मला जमेल त्या वर्षी मी मूर्ती नक्की घरी बनवेन. अ, बाहेरून मूर्ती विकत आणणं काही चुकीचं नाहीये, पण जेव्हा आपण स्वतः बनवतो, तेव्हा मला असं वाटतं, की त्याला वेगळीच मजा येते. अ, आणि त्यानंतर मी लास्ट टू लास्ट इयर पण घरी मूर्ती बनवली होती. अ, तेव्हाही मला खूप मजा आलेली. लास्ट इयरही माझी खूप इच्छा होती बनवण्याची, पण जसं मी म्हणाले जॉबमुळे मला नाही जमलं मूर्ती बनवायला. आणि त्यानंतर मग ह्या वर्षी मी ठरवलं, की मी लवकर सुरुवात करेन मूर्ती बनवायला. म्हणून मी ऑलमोस्ट 1 मंथ आधीच मूर्ती बनवायला स्टार्ट केलं. अ, आणि त्यानंतर मला खूप काही ह्या वर्षी मला जेवढं शिकायला मिळालं मूर्ती बनवण्याबद्दल, तेवढं मला 2 वर्ष तेव्हा शिकायला मिळालं नव्हतं. मी विचार केला, की मी लवकर मूर्ती बनवायला स्टार्ट करते. आणि मी जशी मूर्ती बनवायला स्टार्ट केली, अ, तेव्हा मी सगळ्यात आधी बेस बनवला आणि मूर्तीचे पाय बनवले होते. आणि त्यानंतर मी म्हटलं, की आपण थोडंसं हळू बनवूया, की एकदम एकत्र न बनवता मी ब्रेक घेत-घेत बनवेन असं. पण ती माझी सगळ्यात मोठी चूक होती. ती चूक तुम्ही करू नका जर तुम्ही घरी मूर्ती बनवण्याचा विचार करत असाल तर. अ, मी असं बनवलं, पहिले पाय आणि बेस बनवला मूर्तीचा आणि नंतर नेक्स्ट टाईम जेव्हा मी बसले, तेव्हा मी मूर्तीचं पोट आणि हात वगैरे बनवायला स्टार्ट केलं. तर तेव्हा मी बघितलं, की मूर्तीला क्रॅक्स आले होते. सो मला वाटलं, की मे बी आले असतील. सो मी पाणी मारून परत शाडू मातीने त्याला फिल केले ते सगळे क्रॅक्स. आणि मी म्हटलं, "ठीक आहे, ते फिल होऊन जाईल." तेव्हा मला काही जाणवलं, की नंतर परत काही असं होऊ शकतं. सो ते झाल्यानंतर मग तेव्हाही माझं खूप छान पोट आणि सगळं रेडी झालं आणि नेक्स्ट टाईम मग मी मूर्तीचा फेस बनवण्यासाठी परत स्टार्ट केलं. तर तेव्हा मी बघते की परत क्रॅक्स होते मूर्तीला आणि मी फेस बनवता माझा एक हाताचा बोट तुटला. तर तेव्हा मला कळलं की माझं काहीतरी चुकतंय आणि तेव्हाही मी बघितलं तर क्रॅक्स अजून वाढले होते. म्हणजे मी जे आधी फिल केलेले तेही क्रॅक्स अजून वाढले होते. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं, की कदाचित मला परत मूर्ती बनवावी लागणार आहे. अ, मग म्हणून मी अजून माती घ्यायला मी एक मूर्तिकारच आहे आमच्या इथे. त्या दादाकडे मी अजून माती आणायला म्हणून गेले आणि त्याला मी जस्ट माझी स्टोरी शेअर केली, की मी काही मातीत मला वाटलं मातीत काही प्रॉब्लेम आहे म्हणून असं होतंय का? तर तेव्हा त्याने मला सांगितलं, की मी मूर्ती थांबत-थांबत बनवली तरी चालेल, पण ती मूर्ती वाळू द्यायला नको. म्हणजे माती पूर्ण वेळ ओली राहायला पाहिजे. तुमची पूर्ण मूर्ती कंप्लीट होईपर्यंत माती ही ओलीच असायला हवी. आणि त्यामुळे हे सगळं झालं होतं. मग तो मला म्हणाला, की "तू घाबरू नकोस, तू तीच मूर्ती कंटिन्यू करू शकते." तर त्याने मला आयडिया दिली, की कुठल्याही हार्डवेअर शॉपमध्ये ना तुला व्हाईटनिंग पावडर मिळेल. सो ती तू त्या क्रॅक्समध्ये फिल कर आणि तुझे ते क्रॅक्स ते सॉल्व्ह होऊन जाईल.
सो त्यांनी सांगितलं मी तसं केलं आणि ॲक्चुअली माझ्या मूर्तीतले क्रॅक्स कमी झाले आणि मी नंतर मग ह्याच मूर्तीवर फेस बनवला. सो ती हीच मूर्ती आहे ज्यात क्रॅक्स वगैरे होते. पण आता माझी मूर्ती एकदम छान आहे. आता तिला कुठेच Started as a whisper, message from a new world I'd never known. Something about it felt तर मी फेस आणि like कानांना आता स्किन कलर दिलाय. आता हा थोडा वाळल्यानंतर जर थोडंसं माती आतली दिसत असेल, तर आपण त्याला सेकंड कोटही देऊ शकतो. सो मी थोडा वेळ मूर्ती वाळू देतेय, पेंट वाळू देते आणि मग त्यानंतर मी डिसाईड करते, की मला फेससाठी सेकंड कोट द्यायचा आहे की नाही ते. something about it felt like I've been waiting my whole life. Is this home? I can hear each sound calling my name, and I feel angels around when I start. आणि पेंट करताना नेहमी एका दिशेने पेंट केलं तर ते खूप छान दिसतं. जर आपण सगळ्या दिशेनं केलं तर मग त्याचे लाईन्स दिसतात आपल्याला. Angels around when I start to sing, and suddenly it feels like heaven's not so far away. Tell me, can you hear the symphony? Panic, panic, सो मी बॅकला पूर्ण स्किन कलर देऊन घेतलाय. आता मला वाटतं की स्किन कलरचं काम कंप्लीट नाही झालंय. सोन बाकी आहे. सो असं तुम्ही मूर्ती फिरवल्यानंतर बघून घ्या. कुठे-कुठे थोडा-थोडा कलर राहिला असेल, तर जसं-जसं दिसेल तसं तो फिल इन करत राहा. आता आपण बाप्पाच्या मुकुटाला गोल्डन कलर देऊन घेऊया. I can't help but think that it's meant to be, that I'm finally right where I'm supposed to. If I let you into the secret, would you listen? I can hear each sound calling my name, and I feel angels around when I start to तर जसं मी म्हणाले, की पीतांबर मी आता हा पेंट करून घेतलाय, पण त्यानंतर मी कापडही लावणार आहे. कापडाने पीतांबर बनवणार आहे मी. पीतांबर आणि शेला दोन्हीही छान लेस लावून बनवणार आहे. सो त्यासाठीही मी एक व्हिडिओ बनवेन नक्की सेकंड पार्ट ह्याचा. तोही तुम्ही नक्की बघा. सो आता आपण असा पूर्ण बेसला ग्रे कलर देऊन घेऊया. calling my name, and I feel angels around when I start to sing, and suddenly it feels like heaven's not so far away. Tell me, can you hear the symphony? ओके. सो आता माझे गणपती बाप्पाच्या केसांना पण कलर देऊन झालाय आणि मी डोळेही काढून घेतलेत. पण डोळ्यांचं फिनिशिंग मी जरा आता तो काळा रंग वाळू देईन आणि त्यानंतर आतला व्हाईट कलर वगैरे त्याला जरा नीट करेन, म्हणजे डोळे अजून उठावदार दिसतील. आणि त्यानंतर मी आता गणपती बाप्पाच्या नखांना कलर देऊन घेतेय. लाल रंग देतेय मी तिकडे. लाल रंगाने त्याची ती बोटं ही अजून छान दिसतात. Tell me, can you hear the symphony? सो अशा
अशा प्रकारे माझी गणपतीची मूर्ती कलर करून झाली आहे. पण त्यात आणि मी बरंच काही डिटेलिंग करणार आहे. जसं तुम्हाला म्हणाले, मी पितांबर बनवणार आहे, शेला बनवणार आहे आणि मी स्वतः दागिनेही बनवणार आहे गणपती बाप्पासाठी. सो ते जर तुम्हाला बघायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मी पुढच्या पार्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. मला कमेंट करून खाली सांगा, की तुम्हाला कसा वाटला माझा गणपती बाप्पा आणि तुम्ही ही नक्की मूर्ती बनवा. ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तरी नक्की मूर्ती बनवा. त्यात एक वेगळाच आनंद असतो. तो मला असं वाटतं, की तो सगळ्यांनी अनुभवावा.